Good morning, student. Today we start with the fourth chapter of business planning and entrepreneurial management. The chapter name is business planning process. In that we learn about the business plan, feasibility study, feasibility report, project appraisal, critical risk contingencies of proposal, and managerial competency. This part we learn in this chapter. So today we learn about the business plan and scope and values of the business plan. These two part we learn in this lecture. So we start with first meaning of business plan. Planning is the first and most crucial steps for the starting a business. A carefully charted and meticulously designed the business plan are converted a simple ideas innovations into a successful business venture. The business plan, although it is a criticized as being dreams of glory, it probably the single most important document to the entrepreneur at the startup stage. Potential investors are not likely to consider the investing in new venture until the business plan has been completed. In addition, the business plan helps the maintain a perspective for the entrepreneur on what need to be accomplished. जेव्हा आपण न्यू बिझनेस स्टार्ट करत असतो त्यावेळी फर्स्ट स्टेप आपल्याला आणि मोस्ट क्रुशियल स्टेप असते ती म्हणजेच प्लॅनिंग. त्या बिझनेसचं प्लॅनिंग करणं हे सगळ्यात महत्त्वाचं इम्पॉर्टंट स्टेप त्या ठिकाणी आपल्याला बिझनेस स्टार्ट करताना करावी लागते. बिझनेस प्लॅनिंग म्हणजेच काय तर त्यामध्ये आपल्याला जी काही आपल्याली जनरेट झालेली आयडिया आहे ती योग्यरित्या त्या ठिकाणी चार्ट कशा पद्धतीने करता येईल, त्याचबरोबर योग्यरित्या त्या ठिकाणी डिझाईन कशा पद्धतीने करता येईल, म्हणजे योग्यरित्या त्या ठिकाणी कशा पद्धतीने आपल्याला बिझनेस प्लॅन त्या ठिकाणी वेंचर तयार करायचं आहे त्याचं प्लॅनिंग कशा पद्धतीने करता येईल हे आपण बिझनेस प्लॅनच्या माध्यमातून तयार करत असतो. म्हणजेच थोडक्यात आपल्याला बिझनेस कशा पद्धतीने स्टार्ट करायचा आणि कशा पद्धतीने आपल्याला तो ग्रो करायचा आहे याचा जो काही प्लॅन असतो तयार त्यालाच आपण बिझनेस प्लॅन असं म्हटलं जातं. म्हणजेच थोडक्यात एखादी आयडिया जनरेट झाल्याच्यानंतर आपण ती बिझनेसमध्ये कशा पद्धतीने उतरवणार आहोत आणि त्याच्यानंतर बिझनेसमध्ये स्टार्ट केल्याच्यानंतर आपण तो कशा पद्धतीने सक्सेसफुल करणार आहोत त्याला जो काही प्लॅन तयार असतो त्यालाच आपण बिझनेस प्लॅन असं म्हटलं जातं. तर एखादी आयडिया आपल्याला सक्सेसफुल करायची असेल तर पहिले आपल्याला बिझनेस प्लॅन तो तयार करणं खूप गरजेचं आहे. तरच आपण त्या ठिकाणी जनरेट झालेली आयडिया किंवा इनोव्हेशन हे आपण त्या ठिकाणी सक्सेसफुली इम्प्लिमेंट करू शकतो. त्याचबरोबर एखाद्या एंटरप्रेन्युअरला बिझनेस स्टार्टअप करायचा असेल, स्टार्टअप स्टेजला त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं डॉक्युमेंट असतं म्हणजे बिझनेस प्लॅन. बिझनेस प्लॅन असेल तरच त्या ठिकाणी आपण योग्यरित्या एंटरप्रेन्युअर त्या ठिकाणी एंटरप्राइज आपलं स्टार्ट करू शकतो. त्याचबरोबर त्या ठिकाणी जे काही पोटेन्शियल इन्व्हेस्टर असतात म्हणजेच आपल्या बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट करणारे जे काही पोटेन्शियल इन्व्हेस्टर असतात ते तेव्हाच इन्व्हेस्ट करतात जेव्हा आपला बिझनेस प्लॅन त्या ठिकाणी कंप्लीट असतो. जर आपला बिझनेस प्लॅन कंप्लीट नसेल तर जे काही पोटेन्शियल इन्व्हेस्टर असतात ते न्यू व्हेंचरमध्ये इन्व्हेस्ट करत नाही. ज्यावेळी आपण आपला बिझनेस प्लॅन योग्यरित्या त्या ठिकाणी कंप्लीट करून त्याच्यासमोर सादर करतो तेव्हा जे काही पोटेन्शियल इन्व्हेस्टर असतात ते त्या ठिकाणी आपल्या ऑर्गनायझेशनमध्ये किंवा आपल्या बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट करायला तयार होतात. त्याचबरोबर त्याच्यामध्ये ॲडिशन म्हणून आपण बिझनेस प्लॅनच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी आपल्याला जे काही बिझनेस स्टार्ट करून साध्य करायचं आहे म्हणजेच एखादी गोष्ट ऑब्जेक्टिव्ह आपल्याला अचीव करण्यासाठी आपल्याला कोणत्या गोष्टी त्या ठिकाणी करायच्या आहेत ते आपण योग्यरित्या त्या ठिकाणी मेंटेन करू शकतो. म्हणजेच एखादा एंटरप्रेन्युअर स्टार्ट केल्याच्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी कोणकोणत्या गोष्टी अचीव करायच्या आहेत त्याचबरोबर साध्य करायच्या आहेत त्या आपण त्या ठिकाणी डिसाईड करून त्यानुसार आपल्याला कोणकोणत्या ॲक्टिव्हिटीज केल्या पाहिजेत हे आपण बिझनेस प्लॅनच्या माध्यमातून आयडेंटिफाय करू शकतो. म्हणजेच थोडक्यात बिझनेस प्लॅन म्हणजेच काय तर आपल्याला जे काही ॲक्टिव्हिटीज बिझनेस स्टार्ट केल्याच्यानंतर करायचे आहे ते कशा पद्धतीने केल्या पाहिजे त्याच्या माध्यमातून आपण ऑब्जेक्टिव्ह कशा पद्धतीने फुलफिल करणार याचा जो काही प्लॅन तयार केलेला असतो त्यालाच आपण बिझनेस प्लॅन असं म्हटलं जातं. बिझनेस प्लॅन इज अ ब्ल्यूप्रिंट ऑफ द स्टेप बाय स्टेप प्रोसिजर दॅट will be followed the order to convert business idea into the successful business venture. First of all, it identifies the innovative ideas, make it low research about the external environment to find out the opportunities and threats, and identifies the internal strengths and weaknesses, and finally access the feasibility of idea and then allocate the resources in the best possible manner to make the plan successful. ज्या ठिकाणी बिझनेस प्लॅन म्हणजेच काय तर त्या ठिकाणी एखादी आयडिया जनरेट झाल्याच्यानंतर त्याचं सक्सेसफुल बिझनेस व्हेंचरमध्ये कन्वर्ट करण्यासाठी जे काही स्टेप बाय स्टेप प्रोसिजरची ब्ल्यूप्रिंट तयार केली जाते त्यालाच आपण बिझनेस प्लॅन असं म्हटलं जातं. म्हणजेच थोडक्यात एखादी आयडिया जनरेट झाल्याच्यानंतर त्या आयडियापासून आपल्याला सक्सेसफुल बिझनेस व्हेंचर कशा पद्धतीने तयार करता येईल त्याच्यासाठी जी काही आपण स्टेप बाय स्टेप प्रोसिजर तयार करणार आहोत त्याची जी काही ब्ल्यूप्रिंट तयार केली जाते त्यालाच आपण बिझनेस प्लॅन असं म्हटलं जातं. त्यामध्ये पहिलं इनोव्हेटिव्ह आयडिया आयडेंटिफाय केली जाते, त्याच्यानंतर त्याच्यावरती रिसर्च करून एक्सटर्नल इन्व्हायरमेंटचा रिसर्च केला जातो व त्याच्यामधून अपॉर्च्युनिटीज कोणकोणत्या आहेत, थ्रेट कोणकोणते आहेत ते आयडेंटिफाय केले जाते. त्याच्यानंतर इंटरनल फॅक्टर त्या ठिकाणी आयडेंटिफाय केले जातात, त्याच्या माध्यमातून आपल्याला विकनेसेस कोणकोणते आहेत ते त्या ठिकाणी आयडेंटिफाय केले जातात आणि त्याच्यानंतर त्या ठिकाणी वेगवेगळे जे काही रिसोर्सेस लागणार त्याचं अलोकेशन करून आपण बिझनेस स्टार्ट करत असतो. म्हणजेच थोडक्यात बिझनेस प्लॅन म्हणजेच काय तर एखादी आयडिया जनरेट झाल्यापासून आपल्याला ती न्यू व्हेंचर स्टार्ट करेपर्यंत ज्या काही स्टेप बाय स्टेप
स्टेप घ्यायचे असतात किंवा जी काही प्रोसिजर करायची असते, ती जी काय आपण प्रोसिजर एका प्रिंटच्या माध्यमातून ब्ल्यू प्रिंटच्या माध्यमातून तयार करत असतो, त्यालाच आपण बिझनेस प्लॅन असं म्हटलं जातं. मग त्यामध्ये वेगवेगळ्या स्टेप्स आपल्याला असलेल्या दिसून येतात. म्हणजेच आयडिया जनरेशन असेल, त्याचबरोबर रिसर्च असेल, त्याचबरोबर रिसोर्स अलोकेशन असेल, अशा वेगवेगळ्या स्टेप्स आपल्याला त्या ठिकाणी तयार केलेल्या दिसून येतात. नेक्स्ट इज ऑब्जेक्टिव्ह ऑफ बिझनेस प्लॅन. द फॉलोइंग आर द ऑब्जेक्टिव्ज ऑफ द बिझनेस प्लॅन. म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला बिझनेस प्लॅनचे काही ऑब्जेक्टिव्ह दिले आहे, ज्याच्या माध्यमातून आपण आयडेंटिफाय करू शकतो की बिझनेस प्लॅन म्हणजे नेमकं काय असतं. फर्स्ट इज टू गिव्ह डायरेक्शन्स टू विजन फॉर्म्युलेटेड बाय द एंटरप्रेन्युअर. म्हणजेच ब्ल्यू प्रिंटच्या माध्यमातून आपल्याला त्या ठिकाणी एंटरप्रेन्युअरला जे काही विजन फॉर्म्युलेट केलेलं असतं त्याच्यासाठी त्या ठिकाणी डायरेक्शन मिळत असतात. म्हणजेच थोडक्यात ब्ल्यू प्रिंटच्या माध्यमातून एखाद्या एंटरप्रेन्युअरने त्या ठिकाणी एखादा विजन त्या ठिकाणी फॉर्म्युलेट केलं असेल तर त्या ठिकाणी बिझनेस प्लॅनच्या माध्यमातून ठिकाणी त्याला डायरेक्शन हे मिळत असतात. नेक्स्ट इज इव्हॅल्युएट द प्रोस्पेक्ट्स ऑफ बिझनेस ऑब्जेक्टिव्हली. म्हणजे त्या ठिकाणी बिझनेस प्लॅनच्या माध्यमातून आपल्याला बिझनेससाठी जे काही प्रॉस्पेक्ट्स असतात ते आपण त्या ठिकाणी इव्हॅल्युएट करू शकतो. म्हणजेच बिझनेस प्रॉस्पेक्ट्सचं त्या ठिकाणी आपण इव्हॅल्युएशन आपण त्या ठिकाणी बिझनेस प्लॅनच्या माध्यमातून आपण करत असतो. नेक्स्ट इज मॉनिटर द प्रोग्रेस आफ्टर द इम्प्लिमेंटिंग द प्लॅन. म्हणजेच त्या ठिकाणी प्लॅन इम्प्लिमेंट केल्याच्या नंतर त्याची जी काही प्रोग्रेस आहे ती मॉनिटर करण्यासाठी देखील आपल्याला बिझनेस प्लॅनचा उपयोग होत असतो. म्हणजेच एखादा न्यू व्हेंचर आपण स्टार्ट केल्याच्यानंतर त्याचा प्लॅन इम्प्लिमेंट केल्याच्यानंतर आपण त्या ठिकाणी त्याची प्रोग्रेस कशा पद्धतीने चालली आहे ते मॉनिटर करण्यासाठी देखील आपल्याला बिझनेस प्लॅनचा उपयोग त्या ठिकाणी होताना दिसून येतो. नेक्स्ट इज परस्यूड अदर्स टू जॉईन द बिझनेस. म्हणजेच त्या ठिकाणी बिझनेस प्लॅनच्या माध्यमातून इतर लोकांना त्या ठिकाणी बिझनेस जॉईन करण्यासाठी आपण परस्यूड तयार करत असतो. म्हणजेच त्या ठिकाणी इन्व्हेस्टर असेल त्यांना आपल्या बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट करायचं असेल, परंतु ते न्यू व्हेंचरमध्ये इन्व्हेस्ट करायला घाबरत असेल तर आपण त्या ठिकाणी बिझनेस प्लॅनच्या माध्यमातून त्यांना आपला बिझनेस प्लॅन त्या ठिकाणी शो करून किंवा आपलं प्रेझेंट करून आपण त्या ठिकाणी आपल्या बिझनेसमध्ये त्यांना जॉईन करण्यासाठी किंवा इन्व्हेस्ट करण्यासाठी आपण त्यांना तयार करू शकतो. अशा पद्धतीने बिझनेस प्लॅनच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी इतर लोकांना त्या ठिकाणी आपल्या बिझनेस जॉईन करण्यासाठी आपण तयार करू शकतो. टू सीक लोन फ्रॉम बँक अँड फिनान्शियल इन्स्टिट्यूशन. म्हणजेच त्या ठिकाणी बिझनेस प्लॅनच्या माध्यमातून आपण बँक असतील किंवा फिनान्शियल इन्स्टिट्यूशन असेल त्यांच्याकडून लोन घेण्यासाठी देखील आपल्याला त्या ठिकाणी बिझनेस प्लॅनचा उपयोग होत असतो. म्हणजेच आपण एखाद्या बिझनेस प्लॅन तयार केल्याच्यानंतर व्हेंचरचा बिझनेस प्लॅन तयार केल्याच्यानंतर आपण त्याच्या माध्यमातून वेगवेगळ्या बँक असतील किंवा फिनान्शियल इन्स्टिट्यूशन असतील त्यांच्याकडून आपल्या बिझनेससाठी लागणारं लोन देखील आपण बिझनेस प्लॅनच्या माध्यमातून घेऊ शकतो. टू व्हिज्युअलाइज द कॉन्सेप्ट इन टर्म्स ऑफ मार्केट अवेलेबिलिटी, ऑर्गनायझेशनल, ऑपरेशनल अँड फिनान्शियल फेजिबिलिटीज. म्हणजेच त्या ठिकाणी बिझनेस प्लॅनच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी मार्केट अवेलेबिलिटी असेल, त्याचबरोबर ऑर्गनायझेशनल, त्याचबरोबर ऑपरेशनल अँड फिनान्शियल फेजिबिलिटीज आहे त्या ठिकाणी आपण व्हिज्युअलाइज करू शकतो. म्हणजेच बिझनेस प्लॅनच्या माध्यमातून आपल्याला त्या ठिकाणी या गोष्टी देखील त्या ठिकाणी व्हिज्युअलाइज झालेल्या दिसून येतात. म्हणजे आपल्याला कोणकोणत्या मार्केट अवेलेबल आहे, त्याच्यानंतर फिनान्शियल फेजिबिलिटीज असतील, ऑपरेशनल फेजिबिलिटीज असतील, त्याचबरोबर ऑर्गनायझेशनल फेजिबिलिटीज असतील, हे आपल्याला ठिकाणी व्हिज्युअलाइज करायला बिझनेस प्लॅनच्या माध्यमातून मदत होत असते. नेक्स्ट इज टू गाईड द एंटरप्रेन्युअर इन ॲक्च्युअल इम्प्लिमेंटेशन ऑफ द प्लॅन. म्हणजेच त्या ठिकाणी एंटरप्रेन्युअरला त्या ठिकाणी ॲक्च्युअल इम्प्लिमेंटेशन करताना म्हणजेच एखाद्या व्हेंचरचं प्लॅन तयार केल्याच्यानंतर ॲक्च्युअल इम्प्लिमेंट करत असताना त्या ठिकाणी गाईड करायला बिझनेस प्लॅनची आपल्याला मदत होताना दिसून येते. नेक्स्ट इज टू आयडेंटिफाय स्ट्रेंथ अँड विकनेस ऑफ द प्लॅन. म्हणजे त्या ठिकाणी बिझनेस प्लॅनच्या माध्यमातून आपण त्या प्लॅनमधील जे काही स्ट्रेंथ असतील, विकनेस असेल ते आपल्याला त्या ठिकाणी आयडेंटिफाय करायला मदत होत असते. नेक्स्ट इज टू आयडेंटिफाय द चॅलेंजेस इन टर्म्स ऑफ अपॉर्च्युनिटीज अँड थ्रेट्स ऑफ द एक्सटर्नल मार्केट. म्हणजेच त्या ठिकाणी आपल्याला बिझनेस प्लॅनच्या माध्यमातून एक्सटर्नल मार्केटमधील जे काही थ्रेट असतील, अपॉर्च्युनिटीज असतील किंवा वेगवेगळी जी काही चॅलेंजेस असतील ती आपल्याला त्या ठिकाणी आयडेंटिफाय करायला मदत होत असते. म्हणजेच आपल्याला अशा प्रकारची वेगवेगळी ऑब्जेक्टिव्ह आपल्याला त्या ठिकाणी बिझनेस प्लॅनच्या माध्यमातून दिसून येतात. नेक्स्ट इज टू क्लॅरिफाय आयडियाज अँड आयडेंटिफाय द गॅप्स इन मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन अबाउट देअर बिझनेस, कम्पिटिटर्स अँड द मार्केट. म्हणजेच त्या ठिकाणी बिझनेस प्लॅनच्या माध्यमातून आपल्याला आयडिया क्लॅरिफाय करायला मदत होत असते. त्याचबरोबर जे काही मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन असेल बिझनेसची, त्याचबरोबर कम्पिटिटर असतील किंवा मार्केट असेल यांच्यामधला गॅप देखील आयडेंटिफाय करायला आपल्याला बिझनेस प्लॅनच्या माध्यमातून हेल्प होत असते. नेक्स्ट इज टू आयडेंटिफाय द रिसोर्सेस वुड बी रिक्वायर्ड टू इम्प्लिमेंट द प्लॅन. म्हणजेच या ठिकाणी बिझनेस प्लॅनच्या माध्यमातून आपल्याला तो प्लॅन इम्प्लिमेंट करण्यासाठी जे काही रिसोर्सेस लागणार आहेत त्याचं आयडेंटिफाय करण्यासाठी देखील आपल्याला बिझनेस प्लॅनची हेल्प होत असते. म्हणजे एखादा बिझनेस प्लॅन इम्प्लिमेंट करत असताना आपल्याला त्या ठिकाणी कोणकोणत्या प्रकारचे रिसोर्सेस लागणार आहेत ते आपण बिझनेस प्लॅनच्या माध्यमातून आयडेंटिफाय करू शकतो. नेक्स्ट इज टू डॉक्युमेंट ओनरशिप ॲग्रीमेंट, फीचर प्रोस्पेक्ट्स अँड प्रोजेक्टेड ग्रोथ ऑफ बिझनेस. जे ज्या ठिकाणी बिझनेस प्लॅनच्या माध्यमातून आपल्याला त्या ठिकाणी
ओनरशिप ॲग्रीमेंटचं डॉक्युमेंट करणं, त्याचबरोबर फ्युचर प्रॉस्पेक्ट त्या ठिकाणी आयडेंटिफाय करणं, त्याचबरोबर बिझनेस ग्रोथ प्रोजेक्टेड करण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी बिझनेस प्लॅनच्या माध्यमातून हेल्प होत असते. अशा प्रकारची वेगवेगळी ऑब्जेक्टिव्ह जी आपल्याला बिझनेस प्लॅनच्या माध्यमातून दिसून येतात. म्हणजे अशा प्रकारची वेगवेगळी ऑब्जेक्टिव्ह आपल्याला बिझनेस प्लॅनमध्ये इन्क्लूड करणं गरजेचं असतं. Next is scope and values of the business plan. The business plan may be read by different people according to their interest. It may be read by employees, investor, banker, venture capitalists, suppliers, customer, advisor, consultants, etc. Since each of these group read the plan for different purpose, the entrepreneur must be prepared to address all their issues and concerns. The business plan must be tried to satisfy the need of the everyone, whereas in the actual marketplace, the entrepreneur product will be trying to meet the need of the selected group of customer. नेक्स्ट पॉईंट आपल्याला दिला आहे तो म्हणजे स्कोप अँड व्हॅल्यूज ऑफ बिझनेस प्लॅन. म्हणजेच काय, या ठिकाणी आपल्याला बिझनेस प्लॅनचा स्कोप काय, त्याचबरोबर व्हॅल्यूज काय काय ते या ठिकाणी दिले आहे. त्यामध्ये पहिलं सांगितलं आहे की जो बिझनेस प्लॅन असतो तो वेगवेगळ्या लोकांकडून त्या ठिकाणी वाचला जातो. म्हणजेच वेगवेगळ्या ग्रुपमधील लोकांकडून तो बिझनेस प्लॅन हा वाचला जातो. मग त्यामध्ये एम्प्लॉईज असतील, इन्व्हेस्टर असतील, त्याचबरोबर बँकर असतील, व्हेंचर कॅपिटलिस्ट असतील, सप्लायर्स असतील, कस्टमर असतील, ॲडवायझर असतील, कन्सल्टंट असतील, अशा वेगवेगळ्या ग्रुपच्या लोकांकडून तो बिझनेस प्लॅन हा वाचला जातो. मग कंपनीने या सर्व गोष्टी लक्षात घेऊन त्यांचे जे काही इश्यू असतील, त्याचबरोबर त्यांचे जे काही कन्सर्न असतील ते विचारात घेऊन त्या ठिकाणी बिझनेस प्लॅन हा तयार केला पाहिजे. कारण प्रत्येक ग्रुपमधील व्यक्ती हा त्यांच्या पर्पजनुसार तो बिझनेस प्लॅन हा वाचताना दिसून येतो. म्हणजे त्याचं जे काही वेगवेगळे पर्पज असतील त्या वेगवेगळ्या पर्पजनुसार त्या ठिकाणी आपल्याला वेगवेगळी लोकंही, म्हणजेच प्रत्येक ग्रुपमधील लोकंही त्या ठिकाणी बिझनेस प्लॅन आपल्याला रीड करताना दिसून येतात. त्या ठिकाणी बिझनेस प्लॅनच्या माध्यमातून आपण प्रत्येक व्यक्तीचा त्या ठिकाणी गरजा कशा पद्धतीने फुलफिल करता येतील हे आपण त्याच्याकडे प्रयत्न करत असतो बिझनेस प्लॅनच्या माध्यमातून. तर ॲक्च्युअल मार्केटमध्ये आपण एंटरप्राईजचं जे काही प्रोडक्ट असतं ते त्या ठिकाणी ग्रुप ऑफ कस्टमर, म्हणजेच कस्टमरच्या ग्रुपच्या त्या ठिकाणी नीड्स आणि वॉन्ट्स कशा पद्धतीने फुलफिल करता येतील हे त्या ठिकाणी याच्याकडे फोकस केला जातो. म्हणजेच थोडक्यात बिझनेस प्लॅनच्या माध्यमातून आपण जे काही सगळे लोक आहेत, म्हणजेच त्यामध्ये इन्व्हेस्टर असतील, बँकर असतील, ॲडवायझर असतील, कन्सल्टंट असतील, यांचे जे काही नीड आहेत ते आपण सॅटिस्फाय करण्याचा प्रयत्न करत असतो. तर ॲक्च्युअल प्रोडक्ट आहे एंटरप्रेन्युअरचं ते मार्केटप्लेसमध्ये, ॲक्च्युअल मार्केटप्लेसमध्ये आपल्याला जे काही सिलेक्टेड कस्टमर आहेत, म्हणजेच आपला जो काही ग्रुप ऑफ कस्टमर सिलेक्ट केला आहे त्यांच्या ज्या काही गरजा आहेत ते फुलफिल करण्याचा प्रयत्न करताना आपल्याला दिसून येतो. However, there are three perspectives that should be considered in preparing the business plan. First is the perspective of the entrepreneur, who understand better than anyone else the creativity and the technology involved in the new venture. The entrepreneur must be able to clearly articulate what is the venture in all about. म्हणजे या ठिकाणी बिझनेस प्लॅन तयार करत असताना त्या ठिकाणी तीन गोष्टी, त्या ठिकाणी तीन प्रॉस्पेक्टिव्ह त्या ठिकाणी कन्सिडर केले जातात. त्यामधला पहिला प्रॉस्पेक्टिव्ह होतं म्हणजे एंटरप्रेन्युअर. कारण एंटरप्रेन्युअर म्हणजेच कोण, तर तो बिझनेस प्लॅनमध्ये लागणारी क्रिएटिव्हिटी असेल, त्याचबरोबर टेक्नॉलॉजी असेल, न्यू व्हेंचर स्टार्ट करण्यासाठी कोणकोणती टेक्नॉलॉजी असेल, क्रिएटिव्हिटी इन्व्हॉल्व केलेली असेल, ही एंटरप्रेन्युअर त्या ठिकाणी योग्यरित्या त्या ठिकाणी आयडेंटिफाय करत असतो इतर व्यक्तींपेक्षा. कारण एंटरप्रेन्युअर हा तोच स्वतः बिझनेस रन करत असल्यामुळे, त्याचबरोबर स्वतः आयडिया जनरेट केलेली असल्यामुळे त्याला बिझनेस व्हेंचर स्टार्ट करण्यासाठी कोणकोणती क्रिएटिव्हिटी लागणार आहे, त्याचबरोबर कोणकोणती टेक्नॉलॉजी लागणार आहे, हा इतर व्यक्तींपेक्षा एंटरप्रेन्युअर हा योग्यरित्या त्या ठिकाणी आयडेंटिफाय करत असतो. त्याचबरोबर एंटरप्रेन्युअर हा त्या ठिकाणी क्लिअरली आर्टिक्युलेट करू शकतो की ॲक्च्युअली बिझनेस काय आहे ते, म्हणजेच ऑल अबाउट व्हेंचर, म्हणजे व्हेंचरबद्दल पूर्ण माहिती हा एंटरप्रेन्युअर आपल्याला त्या ठिकाणी इलॅबोरेट करताना दिसून येतो. सेकंड इज अ मार्केट पर्स्पेक्टिव्स. व्हेरी ऑफ्टेन द एंटरप्रेन्युअर विल कन्सिडर ओनली द प्रोडक्ट अँड द टेक्नॉलॉजी अँड नॉट वेदर समवन वुड बाय इट. एंटरप्रेन्युअर मस्ट ट्राय टू व्ह्यू देअर बिझनेस थ्रू द आय ऑफ द कस्टमर्स. म्हणजे या ठिकाणी नेक्स्ट फॅक्टर दिला आहे, नेक्स्ट प्रॉस्पेक्टिव्ह दिला आहे तो म्हणजेच मार्केट प्रॉस्पेक्टिव्ह. म्हणजे त्या ठिकाणी आपण एंटरप्रेन्युअर पाहिलं तर त्या ठिकाणी प्रोडक्ट आणि टेक्नॉलॉजी हे दोनच फॅक्टर त्या ठिकाणी कन्सिडर करताना आपल्याला दिसून येतो. परंतु एंटरप्रेन्युअरला त्या ठिकाणी कस्टमर पॉईंट ऑफ व्ह्यूने देखील त्या ठिकाणी बिझनेस प्लॅन तयार करताना विचार केला पाहिजे. म्हणजेच आपण जे काही न्यू आयडिया जनरेट करून न्यू काही व्हेंचर तयार करणार आहोत, त्याच्या माध्यमातून जे काही प्रोडक्ट किंवा सर्व्हिस तयार करणार आहोत, हा कस्टमर ॲक्सेप्ट करेल का, त्याची प्राईस काय असली पाहिजे, ते कस्टमरच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने आपण विचार केला पाहिजे. म्हणजेच त्या प्राईजला कस्टमर आपल्याकडून प्रोडक्ट किंवा सर्व्हिस खरेदी करायला तयार होईल का, त्याला क्वालिटीज कोणत्या हव्या आहेत, त्याचबरोबर त्याला किती क्वांटिटी ही कोणत्या प्राईसमध्ये हवी आहे, हे या गोष्टी आपण कस्टमर पॉईंट ऑफ व्ह्यूने एंटरप्रेन्युअरने विचारात घेतल्या पाहिजे बिझनेस प्लॅन तयार करत असताना. म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला थर्ड प्रॉस्पेक्टिव्ह दिला आहे तो म्हणजे इन्व्हेस्टर. म्हणजेच बिझनेसमध्ये जो कोणी इन्व्हेस्ट करणार आहे, प्रॉस्पेक्टिव्ह इन्व्हेस्टर आहे, तो या ठिकाणी विचारात घेतला जातो. म्हणजेच एंटरप्रेन्युअरने त्या ठिकाणी बिझनेस प्लॅन तयार करत असताना
इन्व्हेस्टरच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने देखील त्याच्याकडे बघितलं पाहिजे. म्हणजेच आपण किती प्रमाणात सक्सेसफुल होणार आहोत. म्हणजेच इन्व्हेस्टर काय बघत असतो, तर आपण एवढी अमाऊंट इन्व्हेस्ट केल्याच्यानंतर आपल्याला किती प्रमाणात त्याच्याकडून रिटर्न मिळणार आहे, हा इन्व्हेस्टर विचार करत असतो. मग त्याच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने एंटरप्रेन्योरने विचार केला पाहिजे की आपण किती प्रमाणात इन्व्हेस्ट केली पाहिजे, तर त्याच्या माध्यमातून आपल्याला किती प्रमाणात त्या ठिकाणी रिटर्न हे मिळणार आहेत. ह्या गोष्टी या एंटरप्रेन्योरने इन्व्हेस्टरच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने विचारात घेऊन त्यानुसार आपण बिझनेस प्लॅन हा तयार केला पाहिजे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल की बिझनेस प्लॅन तयार करत असताना हे 3 फॅक्टर आपल्याला सर्वात प्रोस्पेक्टिव्ह आपल्याला विचारात घेतले पाहिजेत. फर्स्ट म्हणजे एंटरप्रेन्योर, जो आपल्याला त्या ठिकाणी पूर्ण इन्फॉर्मेशन म्हणजेच अबाउट व्हेंचरबद्दल पूर्ण माहिती असणारा, त्याचबरोबर त्याच्यामध्ये कोणकोणत्या टेक्नॉलॉजी, त्याचबरोबर क्रिएटिव्हिटी असली पाहिजे, ही याची माहिती असणारा तो म्हणजेच एंटरप्रेन्योर त्या ठिकाणी पहिला पर्स्पेक्टिव्ह. नेक्स्ट पर्स्पेक्टिव्ह कस्टमर, म्हणजेच ते व्हेंचर तयार केल्याच्यानंतर किंवा एंटरप्राइज स्टार्ट केल्याच्यानंतर त्याच्यामधून प्रोड्यूस होणारं प्रोडक्ट किंवा सर्व्हिसेस हा कस्टमर कशा पद्धतीने खरेदी करेल, त्याला कोणती प्राईज असली पाहिजे, त्याच्यानंतर क्वालिटी, क्वांटिटी या कस्टमर पॉईंट ऑफ व्ह्यूने विचार केला पाहिजे. आणि थर्ड पर्स्पेक्टिव्ह आहे ते म्हणजे इन्व्हेस्टर. मग इन्व्हेस्टरच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने विचार केला पाहिजे. मग त्यामध्ये किती प्रमाणात इन्व्हेस्ट केल्यावर किती रिटर्न आपल्याला मिळतात, हे इन्व्हेस्टरच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने त्या ठिकाणी विचारात घेतल्या पाहिजेत. म्हणजेच आपल्याला थोडक्यात लक्षात येईल की बिझनेस प्लॅन तयार करत असताना ह्या गोष्टी 3 गोष्टी आपल्याला सगळ्यात महत्त्वाच्या आहेत. त्या विचारात घेऊनच आपण बिझनेस प्लॅन हा प्रिपेअर केला पाहिजे. The depth and detail in the business plan depend upon the size and scope the proposed new venture. An entrepreneur planning to the market new portable computer will need a comprehensive business plan largely because of the nature of the product and the market. म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला बिझनेस प्लॅनमध्ये किती प्रमाणात डिटेल दिले पाहिजे, त्याचबरोबर किती डीप इन्फॉर्मेशन आपल्याला त्या ठिकाणी दिली पाहिजे, हे त्या ठिकाणी आपल्याला बिझनेस व्हेंचर म्हणजेच बिझनेस व्हेंचरच्या साईजवरती, त्याचबरोबर त्याचा असलेला स्कोप याच्यावरती आपल्याला दिसून येतं. म्हणजे आपण जे काही व्हेंचर स्टार्ट करणार आहोत त्याची साईज किती असेल, त्याचबरोबर त्याला स्कोप किती आहे, याच्यावरती आपल्याला त्या ठिकाणी बिझनेस प्लॅनमधील डिटेल आणि डेप्थ इन्फॉर्मेशन ही आपल्याला डिपेंड असलेली दिसून येते. त्याचबरोबर बिझनेस प्लॅन तयार करत असताना आपल्याला प्रोडक्ट आणि मार्केट नेचर हे देखील विचारात घेणं गरजेचं असतं. म्हणजे बिझनेस प्लॅन तयार करत असताना आपलं प्रोडक्ट काय, त्याचं नेचर काय, त्याचबरोबर आपल्या प्रोडक्टसाठी असणारं मार्केट, त्याचं नेचर काय, हे देखील त्या ठिकाणी विचारात घेणं गरजेचं असतं. त्यानुसारच आपण त्या ठिकाणी बिझनेस प्लॅन हा योग्यरित्या तयार करू शकतो. A new e-commerce business, however, may require a very different focus, particularly on how to market the website that will be offer goods and services. Thus, the difference in the scope of business plan may depend upon the whether the new venture is service, involve manufacturing, or the consumer goods or the individual product. The size of the market, competitions, and the potential growth may also affect on the scope of business plan. या ठिकाणी आपल्याला दिलं आहे, तर म्हणजे न्यू ई कॉमर्स बिझनेस आपल्याला स्टार्ट करत असताना त्या ठिकाणी वेगवेगळ्या फोकसने त्या ठिकाणी लक्ष देणं गरजेचं असतं. म्हणजेच विचार करणं हे गरजेचं असतं. त्यामध्ये पर्टिक्युलरली म्हणजे आपली जी काही वेबसाईट असेल त्याच्या माध्यमातून आपण गुड्स अँड सर्व्हिसेस ऑफर करणार आहोत, त्याचं मार्केटिंग कशा पद्धतीने करणार आहोत, यासारखे जे काही प्रॉब्लेम आहेत ते त्या ठिकाणी वेगवेगळ्या फोकसने आपण त्या ठिकाणी लक्ष दिलं पाहिजे. म्हणजेच आपल्याला जर ई कॉमर्स बिझनेस त्या ठिकाणी स्टार्ट करायचा असेल तर अशा प्रकारचे वेगवेगळे डिफरंट फोकसने आपल्याला त्या ठिकाणी विचार करावा लागतो. कारण त्यामध्ये आपल्याला बिझनेस प्लॅनचा स्कोप हा आपल्याला त्या ठिकाणी प्रोव्हाइड केल्या जाणारे सर्व्हिसेस असतील, त्याचबरोबर मॅन्युफॅक्चरिंग किती प्रमाणात त्या ठिकाणी इन्व्हॉल्व आहे, त्याचबरोबर प्रोडक्ट टाईप त्यामध्ये कंझ्युमर गुड्स आहे की इंडस्ट्रियल गुड्स आहे प्रोडक्ट आहे, याच्यावरती देखील आपल्याला बिझनेस प्लॅनचा स्कोप असलेला दिसून येतो. त्याचबरोबर त्या ठिकाणी मार्केट साईज असेल, कॉम्पिटिशन असेल, त्याचबरोबर पोटेन्शियल ग्रोथ पोटेन्शियल असेल, याच्यावरती देखील आपल्याला बिझनेस प्लॅनला किती प्रमाणात स्कोप आहे हे दिसून येतं. म्हणजेच बिझनेस प्लॅनचा स्कोप हा आपल्याला वेगवेगळ्या फॅक्टरवरती मार्केट साईज, कॉम्पिटिशन, पोटेन्शियल ग्रोथ, त्याच्यानंतर प्रोडक्ट साईज, प्रोडक्ट टाईप, कंझ्युमर गुड, इंडिव्हिज्युअल प्रोडक्ट, त्याचबरोबर सर्व्हिसेस, या गोष्टींवरती आपल्याला बिझनेस प्लॅन चा स्कोप हा डिपेंड असलेला दिसून येतो. द बिझनेस प्लॅनिंग इज इम्पॉर्टंट बिकॉज इट हेल्प टू डिटरमाइन द विजिबिलिटी ऑफ द व्हेंचर इन द डिझिग्नेटेड मार्केट. म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला बिझनेस प्लॅन इम्पॉर्टंट काय आहे, तर त्या ठिकाणी आपण बिझनेस प्लॅनच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला डेझिग्नेटेड मार्केटमध्ये व्हेंचरची व्हिजिबिलिटी आपल्याला डिटरमाइन करायला हेल्प होत असते. म्हणजे बिझनेस प्लॅनच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी मार्केटमध्ये आपल्याला व्हेंचरची व्हिजिबिलिटी किती आहे ते त्या ठिकाणी आयडेंटिफाय करू शकतो. नेक्स्ट इज इट प्रोव्हाइड्स द गायडन्स टू एंटरप्रेन्युअर इन ऑर्गनायझिंग हिज ऑर हर प्लॅनिंग ॲक्टिव्हिटीज. म्हणजेच त्या ठिकाणी बिझनेस प्लॅनच्या माध्यमातून आपण ज्या काही प्लॅनिंग ॲक्टिव्हिटीज आहेत त्या ऑर्गनाईज करायला आपल्याला बिझनेस प्लॅनच्या माध्यमातून हेल्प होत असते. म्हणजेच त्या ठिकाणी आपल्या जे काही बिझनेस प्लॅन इम्प्लिमेंट करत असताना ज्या काही वेगवेगळ्या प्लॅनिंग ॲक्टिव्हिटीज प्लॅन केलेल्या असतात त्या ऑर्गनाईज करण्यासाठी आपल्याला गाईड त्या ठिकाणी होत असतो. नेक्स्ट इट सर्व ॲज ॲन इम्पॉर्टंट टूल इन हेल्पिंग द ऑब्टेनिंग फिनान्सिंग.
म्हणजे या ठिकाणी फिनान्सची हेल्प घेण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं टूल हे बिझनेस प्लॅन असतं. कारण आपल्याला बिझनेस स्टार्ट करण्यासाठी मोठ्या प्रमाणात फिनान्स लागत असतो. मग जर आपल्याला बिझनेस प्लॅन तयार नसेल तर त्या ठिकाणी इन्व्हेस्टर इन्व्हेस्ट करायला तयार नसतात. त्यामुळे बिझनेस प्लॅन हा सगळ्यात महत्त्वाचा टूल मानलं जातं की आपल्याला फिनान्स ऑब्टेन करण्यासाठी, म्हणजेच बिझनेसला लागणारा फिनान्स उभा करण्यासाठी आपल्याला बिझनेस प्लॅन हे सगळ्यात महत्त्वाचं टूल मानलं जातं. अशा प्रकारे बिझनेस प्लॅन हा प्रत्येक बिझनेसमधला इम्पॉर्टन्स असतो.